थंबनेल पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की टाइम मॅनेजमेंट करू नका म्हणजे नेमकं काय, हे वेगळं काय सांगायला लागलात तुम्ही. आतापर्यंत तर टाइम मॅनेजमेंट करा म्हणून सांगत होतात. सो जेवढा काही अभ्यास मी रिसेंटली केला आहे आणि ज्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केलं आहे किंवा ज्या स्टडीज ऑलरेडी झालेल्या आहेत, जे इंटरनेटवरती सगळं काही अवेलेबल आहे, त्या सगळ्या गोष्टी अभ्यासल्यानंतर खरंच एक गोष्ट लक्षात आली, तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा अथवा करू नका, वेळ हा जातोच, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आज ठरवलं की मला हे करायचं आहे, तरीही तुमचे 24 तास जाणारच आहेत. आणि तुम्ही जरी नाही ठरवलं तरीसुद्धा 24 तास जाणारच आहेत. जो व्यक्ती टाईम मॅनेजमेंट करतो त्याच्यासाठी पण 24 आवर्स आहेत. जो माणूस टाईम मॅनेजमेंट करत नाही त्याच्यासाठी पण 24 आवर्स आहेत. मग नेमकं असं वेगळं काय करतात जे लोक सक्सेसफुल होतात ते टाईम मॅनेजमेंटच्या ऐवजी एनर्जी मॅनेजमेंटवरती थोडासा भर देतात. आणि जर तुम्हाला 2026 या वर्षामध्ये तुमची ड्रीम पोस्ट किंवा जे पण तुमचं गोल आहे ते जर अचीव करायचं असेल तर मला असं वाटतं की एनर्जी मॅनेजमेंटवरती काम करा, कारण ही गोष्ट तुम्हाला खूप जास्त आउटपुट मिळवून देईल. सो मी तुमच्यासोबत 4 ते 5 गोष्टी शेअर करेन, ज्या गोष्टी तुम्हाला एनर्जी मॅनेजमेंट म्हणजे काय आणि ते कसं करायचं याच्यासाठी हेल्पफुल ठरतील. सो त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे आपल्याकडे टाईम, म्हणजे सकाळचा वेळ, दुपारचा वेळ, संध्याकाळचा वेळ हा तर असतोच. आणि आपण ज्यावेळेला त्याला एका टाईम टेबलमध्ये म्हणजे एका चौकटीमध्ये बसवतो ना, एक रिजिडिटी येते, एक ताठरपणा येतो, जो आपल्या मेंदूला कधीही मान्य नसतो. मेंदूलाच काय, आपल्या बॉडीला पण तो मान्य नसतो. आणि मग ज्यावेळेला आपण ते कट टू कट तसंच फॉलो करायचा प्रयत्न करतो तर मग एका पॉईंटला असं येतं की तो टाईम मॅनेजमेंट, ते जे टाईम टेबल आहे ते आपण फॉलो नाही करू शकत. मग याच्यासाठी एनर्जी मॅनेजमेंट करायचं म्हणजे काय करायचं, दिवसातली अशी वेळ जी तुम्हाला माहिती असते की आपली एनर्जी जी आहे ती हाय पीकला असते, सगळ्यात जास्त असते एनर्जी ज्यावेळेला आपली, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपण कसं फ्रेश असतो किंवा सकाळी उठल्या उठल्या काहीही करायला सांगितलं तर आपण करायला तयार असतो. दुपारी आपली बॅटरी थोडी डाऊन झालेली असते की नको आता काही नको. संध्याकाळी परत थोडंसं आपल्याला फ्रेश वाटतं. रात्री काही लोकांना रात्री पण फ्रेश वाटतं, काही लोकांना रात्री फार दमल्यासारखं होतं. सो तुमचा हाय एनर्जी पॉईंट जो आहे तो फाइंड आउट करा. दिवसातल्या कुठल्या वेळेमध्ये तुमची एनर्जी हाय पीकला असते किंवा कुठला वेळ असा आहे की ज्यावेळेला तुम्ही खरंच एनर्जेटिक फील करता, असा जो काही वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानुसार तुमची कामं जी आहेत ती मॅनेज करायची. म्हणजेच काय, तर सगळ्यात पहिली टीप येते ती म्हणजे एनर्जी मॅनेजमेंटमध्ये कुठल्या पॉईंटला तुमची एनर्जी हाय आहे तो पॉईंट शोधून घ्या. याच्यामध्ये दिवसाची सुरुवात येऊ शकते. सो दिवसाची सुरुवात जी असेल, तुम्ही कुठलाही सब्जेक्ट अभ्यासायला घेतला, शक्यतो दिवसाच्या सुरुवातीला असा वाला सब्जेक्ट घ्या की जो तुम्हाला हार्ड वाटतो. जर तुम्ही हार्डवाला सब्जेक्ट त्यावेळेत अभ्यासला तर तो तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजतो, पण इंटरेस्टिंग पण वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तो तुमच्या लक्षात पण राहतो. सो ज्यावेळेला तुम्ही दिवसाची सुरुवात करताय किंवा तुमची एनर्जी हाय आहे अशा वेळेला जी कामं करताय त्याच्यामध्ये अशी कामं निवडा जी इम्पॉर्टंट तर आहेत पण त्याच्यासोबतच ती तुम्हाला हार्ड वाटतात, कठीण वाटतात. आणि लक्षात घ्या की आपण जेवढी पण कामं करतो, आपण जेवढा पण अभ्यास करतो, ज्या पण गोष्टी आपण लाईफमध्ये करतो, एक नॉर्मल माणूस सुद्धा जो अभ्यास नाही करत आहे त्याचं काहीतरी वेगळं फील्ड आहे, जी कामं आपल्याला कठीण वाटतात ना ती कामं आपण टाळाटाळ करत असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही ज्यावेळेला तुमची एनर्जी हाय आहे अशा वेळेला जर ती कामं करायला घेतलीत तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फरक जाणवतो. आणि याचं अगदी माझ्या लाईफमधलं रिसेंटचं एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, व्हिडिओ एडिटिंग म्हणजे मला जमतं पण मला ते थोडंसं कंटाळवाणं वाटायचं किंवा मला असं वाटायचं की याच्यामध्ये किती वेळ जातोय. पण जर तुम्ही पाठीमागचे माझे मागच्या आठवड्यातले जर व्हिडिओज पाहिले असतील, थंबनेल पहा, व्हिडिओ एडिटिंग पहा, हा मी अगदी तिथंपर्यंत नाही पोहोचले जिथंपर्यंत मी असायला पाहिजे. बट ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस व्हिडिओज, आत्ता जे रिसेंटचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामधलं एडिटिंग, त्याच्यामधलं थंबनेल, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला डेफिनेटली तो फरक जाणवला असेल. आणि हे कधी झालं, ज्यावेळेला मी सुरुवात केली करायला. तर आपण सुरुवात करायलाच घाबरतो. सो सुरुवात तरी करा. इम्पॉर्टंट आणि हार्ड वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावेळेला घ्या ज्यावेळेला तुम्हाला माहिती की दिवसातला हा वेळ आहे की ज्यावेळेला मी फार एनर्जेटिक फील करतो किंवा माझी एनर्जी हाय लेवलला असते. ठीक आहे. आणि याच्यासाठी एनर्जी हाय राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता, भरपूर पाणी प्या, हायड्रेशनची काळजी घ्या, पौष्टिक नाश्ता घ्या. काहीही सटरफटर खाण्यापेक्षा, खूप भूक लागली आहे मॅगी खाण्यापेक्षा एखादा ॲपल खा, एखादी केळी खा, फ्रूट्स घ्या, ड्राय फ्रूट्स घ्या, वॉट एव्हर. बट तुमची बॉडी हेल्दी राहील तर तुमचं माइंड हेल्दी राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर येते दुसरी गोष्ट. आत्तापर्यंत मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे की टू डू लिस्ट बनवा, बरोबर. बट मला असं वाटतं की तुमची टू डू लिस्ट असेल तरी ठीक, पण याच्याशिवाय दुसरी एक लिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे, डोंट डू लिस्ट किंवा नॉट नाव लिस्ट. ठीक आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला माहिती असतं की आपण काय करायला पाहिजे,
पण हेच माहिती नसतं की आपण काय करायला नको. आणि मग आपला सगळा वेळ जो आहे ना, जे नको आहे करायला ते माहितीच नसल्यामुळे ते करण्यात जातो. उदाहरणार्थ मला माहिती आहे की मी उठून माझं पुस्तक घ्यायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजे, माझ्या टू डू लिस्टमध्ये 1000 गोष्टी लिहिलेल्या आहेत. पण ज्यावेळेला मी माझा फोन घेऊन इन्स्टा ओपन करते किंवा मी यूट्यूबचे शॉर्ट व्हिडिओज पाहते किंवा मी कोणाचं तरी व्हॉट्सअप स्टेटस पाहते, त्यावेळेला मला हे नाही माहिती की हे माझ्या नॉट नाऊ लिस्टमध्ये असायला पाहिजे, हे मी नाही करायला पाहिजे, कारण इथे माझा वेळ जातोय. कारण माझ्या ब्रेनला ती इन्स्ट्रक्शनच नाही आहे की ही गोष्ट करायची नाही आहे. माझ्या ब्रेनला फक्त इन्स्ट्रक्शन दिल्यात हे 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 करायचं आहे. मग ते टाळण्यासाठी माझं ब्रेन कारणं शोधत राहील, पण जे करायचं नाही आहे याच्याबद्दल कुठली इन्स्ट्रक्शनच नाही आहे. सो तुमच्याकडे टू डू लिस्ट सोबत नॉट नाऊ ही एक लिस्ट असायला पाहिजे. जी कामं इम्पॉर्टंट नाही आहेत, जी कामं तुमच्यासाठी प्रोडक्टिव्हिटी देणारी नाही आहेत, किंवा जी कामं अशी आहेत की तुम्हाला माहिती आहे की ही फक्त तुम्हाला थकवतात, आउटपुट याच्यातून काहीच नाही आहे, म्हणजे जिथे तुम्हाला वाटतं की तुम्ही डाटा कन्झ्युम करताय पण ॲक्च्युली तो डाटा तुम्हाला कन्झ्युम करत असतो, अशा ज्या गोष्टी आहेत त्या नॉट नाऊ लिस्टमध्ये टाका. आणि जेव्हा पण तुम्ही दिवसभरामध्ये अशा काही गोष्टी कराल ज्या तुमच्या टू डू लिस्टमध्ये नाही आहेत, त्यावेळेला स्वतःला विचारा की इज दिस इम्पॉर्टंट फॉर मी, हे मी करणं गरजेचं आहे का, हे माझ्यासाठी आत्ता खरंच महत्त्वाचं आहे का. उत्तर नाही असेल ती गोष्ट तिथेच स्टॉप करा आणि तुमच्या कामाकडे चालायला लागा. ठीक आहे. सो प्रत्येक वेळी विचारा की मी जे आत्ता करत आहे ते योग्य आहे का, हे माझ्या टू डू लिस्टमध्ये आहे की नॉट नाऊ लिस्टमध्ये. आणि ही एक लिस्ट तुमच्याकडे तयार असायलाच पाहिजे. डेली बेसिसवरती ती तुम्ही फॉलो जर करायला लागला तर तुम्हाला कितीतरी तुमची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती वाढलेली जाणवेल. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी चॅलेंजमध्ये ऑलरेडी स्टुडंट्सना सांगितलेल्या. मला आठवतं मी 13 डिसेंबरपासून एक वॉरियर ऑफिसर 2.0 वरती एक व्हिडिओ लेक्चर सिरीज घेतलेली होती, चेंज युअर लाईफची. आणि त्याच्यामधल्या ज्या गोष्टी ज्या लोकांनी फॉलो केल्या त्यांना आत्ता तर चेंजेस दिसत आहेत, बट ॲक्च्युली मी जे काही आत्ता तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या बाबतीत, एडिटिंग किंवा थंबनेलच्या बाबतीत, मला स्वतःला या गोष्टींमध्ये खूप बदल जाणवायला लागला. कारण ज्या गोष्टी मी तुम्हाला फॉलो करायला सांगितल्या ना त्या गोष्टी मी पण स्वतः फॉलो केलेल्या आहेत. आणि मला त्याच्यामुळे खूप जास्त फरक जाणवतो माझ्या लाईफमध्ये. माझी प्रोडक्टिव्हिटी किती वाढलेली आहे, किंवा एक्झामच्या आधी पण जे काही सेशन्स आम्ही घेतले त्याच्यातून माझे करेक्ट आलेले प्रेडिक्शन, या सगळ्या गोष्टी. सो ह्या गोष्टी कुठेतरी तुम्ही फॉलो करायला पाहिजे. त्याच्यानंतर येते तिसरी गोष्ट की आपल्याला खूप वेळा कंटाळा येतो. ठीक आहे. आणि आपल्याला असं वाटतं की कंटाळा येणं किंवा कंटाळा करणं ही फार वाईट गोष्ट आहे, पण ती ॲक्च्युली तशी नसते. जो काही तुम्हाला कंटाळा येतो किंवा तुमचा कंटाळवाणेपणा आहे ना तो स्वीकारायला शिका. ठीक आहे. माणूस आहे यार, थकणार कधीतरी, मेंदू आहे माझा तो कधीतरी थकणार. हा कंटाळवाणेपणा स्वीकारा. पण तो ज्या वेळेला आपण स्वीकारतोय त्यावेळेला त्या कंटाळवाणेपणाला तुम्ही वेगळ्या गोष्टीमध्ये कसं कन्वर्ट करू शकता याच्यावरती विचार करा. उदाहरणार्थ तुम्ही 24/7 जर नुसतं पुस्तक वाचताय, प्रश्नपत्रिका सोडवताय, तुमचा अभ्यास करताय, तुमचा ब्रेन कंटिन्युअसली माहिती प्रोसेस करतोय. एक पॉईंट तर असं येईल ना की ज्यावेळेला ब्रेनला वाटेल अरे यार हे काय व्हायला लागलंय, आणि मग कुठेतरी त्याला थांबावंसं वाटेल. सो तुम्हाला पण, तुम्ही जर कंटिन्युअसली तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत कंटिन्युअसली धावायला सांगितलं किंवा काहीतरी मेहनतीचं काम करायला सांगितलं, ऑब्व्हियसली संध्याकाळी तुम्ही थकणार. सो आपली बॉडी असेल, ब्रेन असेल, हे कुठेतरी थकतात आणि आपण हे स्वीकारायला तयार नसतो. म्हणजे एक MPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी, त्याला असं वाटतं की कंटाळा येण्याचा मला हक्कच नाही आहे, माझ्या आयुष्यात कंटाळा नावाची गोष्ट असायलाच नाही पाहिजे. अरे का नाही असायला पाहिजे? तुम्ही MPSC करताय म्हणजे का तुम्ही रोबोट झालात का? नाही ना, तुम्ही पण माणूस आहात ना. मग या कंटाळवाणेपणाला दूर कसं करायचं आहे? हे जे नॉट नाऊवाल्या गोष्टी आहेत की नाही त्या तुम्ही कंटाळवाणेपणामध्ये, पण त्या तुम्हाला आणखी कंटाळवाणेपणा फील आणून देऊ नये. ठीक आहे. जसं की स्क्रोलिंगमुळे आपण थकतो, हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. आपला मेंदू थकतो ज्यावेळेला आपण कंटिन्युअसली काही व्हिडिओज पाहत असतो, ज्यावेळेला शॉर्ट्स पाहत असतो, तर त्याच्या वेळेला आपला मेंदू थकतो. मग या वेळेला तुम्ही काय करू शकता? तुमच्या मेंदूला आराम द्यायचा. म्हणजेच काय करायचं? थोडंसं फिरून या, काहीतरी तुमचा जो छंद आहे, जी गोष्ट तुम्हाला म्हणजे करायला आवडते, पण प्रत्येक वेळेला तुम्ही हे म्हणून टाळतात की आत्ता माझ्यासाठी अभ्यास इम्पॉर्टंट आहे, हे बोलून ज्या वेळेला तुम्ही ती गोष्ट टाळत असता, लक्षात ठेवा की कुठेतरी तुम्हाला असंही वाटत असतं की त्या गोष्टीला मी वेळ नाही दिला. आणि ॲक्च्युली हा निगेटिव्ह विचार करण्यात जो वेळ तुम्ही घालवता त्यावेळेत तुमचा अभ्यासही होत नाही. सो बेटर आहे की अशा कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतण्यापेक्षा हा कंटाळवाणेपणा स्वीकारा आणि या कंटाळवाणेपणाला तुमच्या हॉबीसोबत जोडा, किंवा अशी कुठली तरी गोष्ट करा ज्याने तुमचं ब्रेन रिफ्रेश होईल. जसं की थोडंसं तुम्ही फेरफटका मारून आलात, थोडंसं फिरून आलात, आणि मग तो जो एनर्जी डाऊनवाला वेळ आहे या वेळेमध्ये आणखी काही गोष्टी करू शकतात. आपण एनर्जी हाय असताना काय करायचं ते पाहिलं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्ही पेंडिंगला ठेवलेल्या असतात, किंवा असे काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला सातत्याने डिस्ट्रॅक्ट करत असतात. सो अशा गोष्टी तुम्ही त्यावेळेला करू शकता. आणि इथेच येतो चौथा पॉईंट, तो म्हणजे 2 मिनिट रूल. ठीक आहे. आता समजा काही गोष्टी असतात
काही गोष्टी असतात की काही कामं अशी असतात की जी करण्यासाठी आपल्याला फक्त 1-2 मिनिटांचा वेळ गरजेचा असतो, पण आपण अभ्यास करताना ती कामं टाळत असतो किंवा मे बी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण ती कामं टाळतो. काय विचार करून की थोड्या वेळाचं काम आहे, मी नंतर करेन. पण ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेला तुम्हाला ते काम परत परत आठवत असतं की यार एवढंच तर काम आहे, मी करायला पाहिजे होतं, 2च मिनिट तर लागतील. सो पहिल्यांदा तर जी कामं तुमची 2-2 मिनिटांमध्ये होण्यासारखी आहेत ना, ती कामं लगेच करून घ्या. त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणारी जी कामं असतात ती कामं तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, ती कामं तुम्ही शेड्यूल करून ठेवा की ही मला या वेळेमध्ये करायची. म्हणजे याच्यापेक्षा 2 मिनिट प्लस वाली जी कामं असतील त्यांना तुम्ही एक टाईमलाईन द्या किंवा तुम्ही त्याच्यासाठी एक टाईम फिक्स ठरवून द्या की हे काम आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं नोटिफिकेशन चेक करायचं आहे किंवा काहीतरी असं आहे, तुम्ही वर्किंग आहात किंवा तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्ही सगळं सांभाळताय, 2 मिनिटवालं जे काम आहे ते पटकन करून घ्या. बाकीची कामं अशी आहेत की ज्याच्यासाठी जरा जास्तीचा वेळ लागू शकतो, तर त्याला एक स्केड्यूल द्या, त्याला ठरवून द्या की या वेळेमध्ये ते मी काम करेन. याच्यामुळे तुम्ही मानसिक ओझ्यातून रिकामे होतात. म्हणजे ज्यावेळेला अभ्यासाला बसतात तर त्यावेळेला तुम्ही फक्त त्याच्यावरती फोकस राहू शकता. जसं सकाळी उठल्यानंतर मी म्हटलं तुमची एनर्जी हाय आहे, तुम्ही ठरवलं की मला हे सब्जेक्ट करायचे, पण ज्यावेळेला तुम्ही ते ॲक्च्युली करायला घेता तुम्हाला दिवसभराची लिस्ट दिसते समोर की मला इतकं सगळं काम दिवसभरात करायचं आहे. आणि जर तसं राहिलं तर मग तुम्ही जे आत्ता करताय त्याच्यावरती पण फोकस नाही राहू शकत. सो काय कराल, टू डू लिस्ट तर कराल, पण त्याच्यासोबत 2 मिनिट्सवाली जी कामं आहेत ती पटकन आवरून घ्याल. म्हणजे 2 मिनिटांसाठी जे काम असेल रेंगाळलेलं ते करून घ्याल. त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल त्याला पुढचं टायमिंग देऊन ठेवा. आणि मग तुमचं जे काम आहे सध्या हातामध्ये असणार, तुमचा अभ्यास असेल, क्वेश्चन पेपर असेल, रिव्हिजन असेल, तर ते तुम्ही करायला लागा. त्याच्यानंतर येते 5वी गोष्ट, ते म्हणजे चॉईस ओव्हरलोडमधून बाहेर या. ठीक आहे, आता हे चॉईस ओव्हरलोड काय असतं, काही लोक तुम्ही पाहिली असतील, तुम्ही मला सांगा तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात. ठीक आहे, काही लोक असतात पहा की कपड्याच्या दुकानामध्ये जर गेले मी खूप महिला अशा पाहिल्यात, कपड्याच्या दुकानामध्ये जर गेल्या अख्खं दुकान खाली घ्यायला लावतात. फायनली एखादी साडी सिलेक्ट केली तर केली, नाही तर त्याच्यानंतर पण हे असतं की मला नाही पसंत पडली, एक पण घेण्यासारखी नाही आहे. म्हणजे 50-60 साड्या पाहिल्यानंतर पण हे आन्सर असतं. तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येतं सांगा. आणि काही लोक असतात ना, जस्ट चालत चालत असं काहीतरी दिसलं, आवडलं, घेतलं आणि रिकामे. मी त्या टाईपमधली आहे. म्हणजे जस्ट चालता चालता जरी दिसलं, स्पेसिफिक दुकानात जा, सगळं चेक करा आणि खरेदी करा, त्या टाईपमध्ये मी जात नाही. जस्ट मला चालता चालता जर एखादी गोष्ट दिसली आणि मला लागली की हां ही ठीक आहे आपल्यासाठी, तर ती खरेदी करून टाका, या टाईपमध्ये. ठीक आहे, म्हणजे स्पेसिफिक खरेदीसाठी गेल्यानंतर सुद्धा. तर तुम्ही मार्क झकरबर्गबद्दल खूप वेळा ऐकलं असेल की ग्रे कलरचा शर्ट ते घालतात, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेच कपडे घालत नाहीत. याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे पैसे नाही आहेत किंवा ते घालू शकत नाहीत. स्टीव्ह जॉब्सबद्दल ऐकलं असेल, ते सुद्धा त्यांचा एकच युनिफॉर्म म्हणजे एकच ड्रेस ठरलेला असायचा, तेच ते घालतात. का? रिझन काय याच्या पाठीमागे? कारण यांना असं वाटतं की आपल्या ब्रेनला जी काही निर्णय क्षमता मिळालेली आहे ती लिमिटेड आहे आणि त्याचा वापर आपण योग्य निर्णय घेण्यासाठीच करावा. म्हणजे मी असे स्टुडंट पाहिलेत की एक्झामला जायचं, एक्झामच्या दिवशी कुठला ड्रेस घालू याच्यावरती पण तासनतास विचार करत बसतात. कुठलाही फंक्शन असेल तर मी आता कुठला ड्रेस घालू याच्यावरती पण खूप विचार करत बसतात. सो तुमची जी निर्णय क्षमता आहे ती तुम्ही अभ्यासासाठी, ज्यावेळेला तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत त्याच्यासाठी म्हणून ती सांभाळून ठेवा. ना की मी आज कुठले कपडे घालू, किंवा बऱ्याच गोष्टी असतात जिथे ॲक्च्युली आपण मेंदू लावायची फारशी गरज नसते पण आपण तिथे लावत बसतो. हां, आपण एखाद्या अशा पोस्टला आहोत, आपण एखाद्या अशा पदावरती आहोत जिथे आपल्याला स्वतःला रिप्रेझेंट करायचं आहे, जिथे आपली पर्सनॅलिटी जी आहे ती खूप जास्त मॅटर करते, किंवा जिथे आपल्याला पाहून म्हणजे आपल्या बॉडी लँग्वेजवरती, आपल्या पेहरावावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत, तिथे तुम्ही त्याच्यावरती काम करणं गरजेचं असतं. बट त्यालासुद्धा एक ठराविक टाईम लिमिट असायला पाहिजे. उगीचच म्हणजे या गोष्टींवरती चॉईस ओव्हरलोड ज्याला मी म्हणते की चॉईस करण्यावरती इतका जास्त, इतकी एनर्जी खर्च करायची, इतका वेळ खर्च करायचा, किंवा बाकीची जी महत्त्वाची कामं आहेत तिकडे एनर्जी द्यायला आपल्याकडे एनर्जीच शिल्लक राहत नाही. तर ही एक गोष्ट कट डाऊन करा लाईफमधून, जर तुम्हाला शक्य असेल तर, जर तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवत असाल तर. ठीक आहे, सो या 5 गोष्टी आहेत. या गोष्टी तुम्हाला एनर्जी मॅनेजमेंट शिकवतील, टाईम मॅनेजमेंट नाही. आणि जर तुम्हाला तुमची एनर्जी मॅनेज करता आली तर 24 तास जे इतरांना मिळाले ते तुमच्याकडे असूनही तुमची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती वाढलेली दिसेल. जसं की
एनर्जी ज्या वेळेला हाय आहे, दिवसातले असे सगळे पॉईंट्स, अशा सगळ्या वेळा ज्या वेळेला तुमची एनर्जी हाय लेवलला असते त्यावेळेला तुमची महत्त्वाची आणि कठीण वाटणारी कामं करून घ्या. ज्या वेळेला एनर्जी तुमची डाऊन असते त्यावेळेला तुम्ही अशी कामं करून घ्या जी कदाचित महत्त्वाची असतील पण तिथे जास्त डोकं लावायची गरज नाही आहे किंवा जे फार हार्ड नाही आहे, जे तुमचं रेग्युलरवालं काम आहे ते. देन दुसरी गोष्ट इथे टू डू लिस्टसोबत नॉट नाव एक लिस्ट प्रिपेअर्ड ठेवा की एखादी गोष्ट करताना ही गोष्ट आत्ताच करणं गरजेचं आहे का हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. किंवा जर तुम्ही दुसरं काही करत असाल तर स्वतःला विचारा की मी हे योग्य करत आहे का. उत्तर नाही असेल जस्ट ती गोष्ट बाजूला ठेवा. नॉट नाऊ मधली गोष्ट असेल बाजूला ठेवा, टू डू लिस्टमधली गोष्ट करायला घ्या. याने सुद्धा तुम्ही तुमची एनर्जी फार छान पद्धतीने मॅनेज करू शकता. तिसरी गोष्ट, कंटाळा येतो हे स्वीकारा आणि त्या कंटाळवाणेपणाला काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये तुम्ही हे करा, कन्वर्ट करा. तुमच्या ब्रेनला थोडंसं रेस्ट घेण्याचा वेळ द्या. ठीक आहे. याच्यासोबतच मग तुम्ही दुसरी गोष्ट काय करू शकता की म्हणजे तुमची हॉबी जपणं जे मी सांगितलं तर तेही तुम्ही करू शकता. तुमच्या ब्रेनला रिफ्रेशिंग गोष्टी ज्या आहेत त्या देणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी मग तुम्ही हेल्दी खाणं गरजेचं आहे, थोडंफार एक्सरसाइज गरजेची आहे, हायड्रेशन महत्त्वाचं आहे. सो जास्तीत जास्त पाणी प्या. त्याच्यानंतर 2 मिनिटचा रूल जो आहे तो फॉलो करा. काय करायचं, ज्या गोष्टी अगदी 2 मिनिटांमध्ये होण्यासारख्या जी कामं अशी आहेत ती पटकन आवरून घ्या, ती बाजूला ठेवून द्या. ज्याला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतोय अशी कामं शेड्यूल करून ठेवा. म्हणजे तुमच्या डोक्यावरचं, तुमच्या मनावरचं जे ओझं आहे की मला एवढी कामं करायची ते कुठेतरी हलकं होईल आणि तुम्ही जी आत्ता गोष्ट करताय, अभ्यास करताय त्याच्यावरती फोकस राहू शकाल. आणि त्याच्यानंतर येते चॉईस ओव्हरलोडमधून बाहेर या. चॉईस ओव्हरलोडमधून बाहेर या. नको त्या गोष्टी सिलेक्ट करण्यामध्ये, नको त्या गोष्टींमध्ये डिसिजन घेण्यामध्ये स्वतःचा ब्रेन, मेंदू, त्याची पॉवर, त्याची एनर्जी वाया घालवू नका. जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी ती एनर्जी सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. सो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्प करेल एनर्जी मॅनेजमेंटसाठी. आणि आता तुम्हाला कळलं असेल की टाईम मॅनेजमेंटपेक्षा एनर्जी मॅनेजमेंट हे जास्त इम्पॉर्टंट आहे जर लाईफमध्ये सक्सेस मिळवायचा असेल तर. आता याच्यावरती तुमचं मत काय आहे, याच्यातली कुठली गोष्ट आहे जी तुम्ही ऑलरेडी फॉलो करताय आणि कुठली गोष्ट आहे जी तुम्ही आजपासून लगेच फॉलो करायला सुरुवात करणार आहात, हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा वाला व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि बरेच लोक जे मला चॅलेंजबद्दल विचारत आहेत तर नेक्स्ट चॅलेंज मी लवकरच घेऊन येणार आहे, त्याची अपडेट तुम्हाला चॅनलवरतीच दिली जाईल. आत्ता जस्ट एक्झाम पार पडली आहे. सो आन्सर की येईपर्यंत थोडीशी वाट पहा. आन्सर की आली की आन्सर चेक करूया. देन मग तुमचा स्कोअर काय आहे आणि त्याच्यानुसार मग पुढचा प्लॅन काय असायला पाहिजे याच्यावरती आपण डेफिनेटली बोलूयात. ठीक आहे. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.